नमस्कार. SK क्रिएशन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर आता मार्केटला भरपूर कैऱ्या मिळतात आणि कैऱ्या पाहिल्या की ते आपल्याला घ्याव्याशा वाटतात आणि खावाशाही वाटतात. तर मग आज मी घेतलेल्या आहेत 3 कैऱ्या आणि आज मी कैऱ्यांचं करणार आहे झटपटीत आणि झणझणीत असा चटपटीत असा कुचा. त्याचा कुचकरा होणार आहे म्हणून मी याचं नाव कुचा दिलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि या रेसिपीला तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता मी ह्या ज्या 3 कैऱ्या घेतल्या आहे यांना आपल्याला स्वच्छ धुवून पुसून वाळवून घ्यायच्या आहेत. 2 लसूण घेतलेले आहेत आणि एवढं अद्रक घेतलेलं आहे आणि ह्या मिरच्या घेतल्या आहेत. तर आपल्याला यांना सर्व स्वच्छ धुवून छान कापडावर वाळवून घ्यायचं आहे. 1 तासभर छान वाळवून घ्यायचं आहे आपल्याला. याला कैऱ्या पण आता वाळून गेलेल्या आहेत. मिरच्याही छान धुवून पुसून वाळवून घेतली आहे. अद्रकही साफ झाले आणि मी लसूणही सोलून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याला याचे तुकडे करून घ्यायचे आहे. कैरीचेही बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि अद्रकची साल काढून आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. अशी साल काढून घ्यायची आहे. आपल्या कैरीच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहे. मिरची, अद्रक आणि लसूण आपलं हे तुकडे करून तयार आहे. आपल्या रेसिपीचं नाव आहे कुचा, कैरीचा कुचा. तर मी एक चॉपर घेतलेला आहे आणि त्यात आपण हे मिरच्या टाकून देणार आहोत. सर्वात पहिले मिरच्या चॉप करून घेऊयात. आता आपण मिरचीतच लसूणही घालून देऊया आणि अद्रकचे तुकडेही टाकून द्यायचे आहे. या पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्या एका भांड्यात ते काढून घेऊया. आपल्याला लगेचच कैरीचं पण करून घ्यायचं आहे. कैरी चॉप करून घेऊया. या पद्धतीने आपल्याला कैरीचं एक छान असं करून घ्यायचं आहे चॉप. नुसतं करता करता हे तोंडाला पाणी येतं आहे. अप्रतिम अशी ही डिश तयार होणार आहे आपली. ते सर्व कैरी मी आता चॉप करून घेते. ही सर्व कैरी चॉप करून झालेली आहे. तर आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. तो आता आपण करून घेऊया. आता आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहे. मी गॅसवर कढई ठेवली आहे. तर आपण 3 चमचे बडीशोप घेणार आहोत. 2 आणि 3 आणि यातच आपल्याला टाकायचे आहे 2 चमचे मोहरी, 1 आणि 2 मेथी दाणा घ्यायचा आहे 1 चमचा आणि जिरे घ्यायचे आहे 1 चमचा. मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवर त्यांना पण छान खमंग भाजून घ्यायचं आहे. खूप जळू नाही द्यायचं. कडू आहे, मोहरी आहे. मोहरी ही कडू जास्त भाजली तर ती कडू लागेल. त्यामुळे आपण यांना छान असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. मोहरी तडतडायला लागलेली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवायचा आहे. मसाला गार झाला आहे. तर आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून देऊया आणि दरदरीत असं दळून घ्यायचं आहे. खूप बारीक पावडर नाही करायची. मस्त मसाला छान असा दरदरीत दळून घेतला आहे. खूप सुंदर वास येत आहे या मसाल्याचा. आणि हा मसाला आता आपण या आपल्या कैरी, मिरची, अद्रक, लसूण कुचा करून घेतलेला आहे त्यावर आपण हा मसाला टाकून द्यायचा आहे. त्यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आपण याला 3 चमचे 2.5 चमचे मीठ घालूयात, कारण की कैरी आहे. आपल्याला अजून त्यात तिखट पण घालायचं आहे. तर घालूया थोडीशी हळद आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण कढईत तेल टाकून द्यायचं आहे. तेल तापून गेलं आहे. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गरम तेलात आपण टाकणार आहोत 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मेथी दाणा. आणि यात टाकायचं आहे आपल्याला छोटा चमचा आहे म्हणून 1 चमचा हिंग. आता हे छान तळल्या जात आहे. गॅस आपण बंद केलेला आहे. तेल आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे थोडं 1-2 मिनटासाठी. तेल आता कोमट झालं आहे. तर आता आपण टाकून देऊया त्याच्यात 4 चमचे लाल तिखट. मिरची आहे आपण टाकलेली त्यामुळे 4 चमचे घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद. छान मिक्स करून घ्यायचं आहे.
कोमटच तेल होतं तरी पण छान तिखट आपलं तळल्या गेलेलं आहे. आणि हे तेल आपल्याला आपल्या ह्या कैरीवर टाकून द्यायचं आहे. खूप सुंदर वास येत आहे. आपल्या आता कच्च्या कैरीचा कुचा अतिशय सुंदर तयार झालेला आहे. खूपच छान. आता आपल्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. हे आता पूर्णपणे गार झालेलं आहे. गार झाल्यानंतर त्याला छान तेलही सुटायला लागले. तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त असं झालेलं आहे. खूपच सुंदर. आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलाच आहे. तर तुम्ही याला काय नाव द्याल तर तुम्ही मला नक्की सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आणि आता याला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. याला तुम्ही इन्स्टंट पिकल पण म्हणू शकतात. आजची आपली रेसिपी तयार झालेली आहे. झणझणीत, चटपटीत आणि चटकदार अशी कैरीचा कुचा आपण आज तयार केलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.